श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ अशीच स्वामी चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। स्वामींचा अनुभव, स्वामींची सत्य प्रचिती ही सत्य घटना आहे। एका भक्ताला स्वामींनी कशी प्रचिती दिली हे आज आपण पाहणार आहोत। तारक मंत्राने एका स्वामी भक्ताचे नशीब कसे बदलले, चला तर आता ही सत्य घटना जाणून घेऊया। प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या देवाचा भक्त हा असतोच। म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला कोणत्याही देवाने प्रचिती ही नक्कीच दिलेली असते। त्याप्रमाणेच काही लोक स्वामी भक्त देखील आहेत आणि अशा लोकांना स्वामींनी प्रचिती ही नक्कीच दिलेली असते। आणि भक्त हे नेहमी त्यांच्या देवाची, ज्या देवावर त्यांचा विश्वास आहे त्या देवाची मनापासून मनोभावे सेवा हे करतच असतात। त्याप्रमाणे स्वामी भक्त हे आपल्या स्वामींची मनोभावे मनापासून पूजा अर्चना करत असतात। आणि हे देखील तेवढंच सत्य आहे, हे सर्वांना माहीत असेल की आपले सर्वांचे स्वामी हे आपल्या भक्ताला कधीही निराश करत नाहीत। स्वामी समर्थ हे प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जातात आणि आपल्या भक्ताला कधीही ते एकटे सोडत नाहीत। ज्यावेळेस स्वामींचे नाव घेतले त्यावेळेस त्या भक्ताच्या कोणत्याही अडचणीतून, कोणत्याही संकटातून स्वामी त्या भक्ताला बाहेर काढतच असतात। आणि प्रत्येक स्वामी भक्ताला किंवा अनेक स्वामी भक्तांना स्वामींचे खूप अनुभव आलेले आहेत। स्वामींचा आलेला अनुभव त्या भक्ताच्या तोंडून आता आपण जाणून घेऊया। आज मी तुम्हा सर्वांना ठाण्यात राहणाऱ्या सौ वर्षा गायकवाड यांचा मन हेलावणारा सत्य अनुभव त्यांच्या शब्दात आज मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, हा अनुभव ऐकताना पाहताना तुमच्या अंगावर शहारे येतील, डोळ्यात पाणी देखील येईल, अंगावर शहारे येतील, काय बोलावं हे देखील सुचणार नाही असा हा अनुभव आहे। त्यामुळे प्रत्येकाने हा अनुभव शेवटपर्यंत ऐकायचा आहे। अशा या अनुभवातून प्रत्येक लोकांना, जी लोक पीडित आहेत, दुःखी आहेत, संकटात आहेत, अशा लोकांना त्यांच्या संकटातून, दुःखातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळतो। त्याबरोबरच अनेक संकटातून बाहेर कसं पडावं हे देखील समजून जाईल आणि लोकांना जगण्याची नवी दिशा आणि दशा देखील मिळेल। तर जाणून घेऊया स्वामींचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये। तर त्या ताई अनुभव सांगायला सुरुवात करतात। ताई सांगतात की सौ वर्षा गायकवाड सांगतात की खरंच मला खूप आनंद होत आहे माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करताना। आणि मी ठाण्यामध्ये राहते आणि माझी चुलत बहीण ही भुसावळी येथे राहते आणि तिच्याचमुळे मी स्वामी सेवेमध्ये आले आणि स्वामींचे भक्त झाले। आणि त्यामुळेच मला प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक दुःखामध्ये आणि मी केलेल्या स्वामी सेवेमुळेच मला प्रत्येक अडचणीतून, माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणीतून, संकटातून बाहेर पडण्याची ताकद मला मिळत गेली आणि माझ्या सर्व अडचणी दूर झाल्या। आणि खरं जर सांगायचं म्हटलं तर मला स्वामी हे म्हणजे काय आहे हे देखील मला माहीत नव्हते। आणि खरोखरच माझी काहीतरी पुण्याई असेल, या जन्मीची नसली तरी मागच्या जन्मीची काहीतरी पुण्याई असावी, त्यामुळेच मी या स्वामी सेवेमध्ये आले आणि स्वामींचे भक्त झाले। आणि ज्या वेळेस मी स्वामींचे भक्त झाले, स्वामी भक्त झाले, तेव्हापासूनच मला लहान मोठे अनुभव हे चालूच होते, सतत येतच होते। परंतु मी जे आता तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा अनुभव दिव्य अनुभव आहे आणि हा अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही। माझ्या घरी ठाण्यामध्ये मी, माझे मिस्टर आणि माझा एक मुलगा असे आम्ही तिघजणी राहतो आणि आम्ही तिघजणी फ्लॅटमध्ये राहतो। तर आमची बाकीची फॅमिली ही गावी राहते। माझे मिस्टर हे जॉब करत होते
आणि त्या जॉबमधून येणाऱ्या पैशांमध्ये आमचं कुटुंब भागत नव्हतं. पगार कमी असल्यामुळे पैसे देखील थोडेसेच येत होते आणि त्यामुळे आमच्या घरातील सर्व अडचणी ह्या पूर्णपणे सॉल्व्ह होत नव्हत्या. त्याबरोबरच मुलांची शाळा देखील होती. बाहेर येण्या जाण्यासाठी देखील भरपूर पैसे लागत होते. मग एके दिवशी आम्ही दोघांनी विचार केला की जॉब सोडून काहीतरी व्यवसाय चालू करूया, जेणेकरून आपला घर खर्च तरी भागावा. आणि असा विचार करून नंतर दोघांनी ठरवलं की आता आपण फूड कॉर्नर सुरू करूया. तसा विचार करून आम्ही दोघांनी ते चालू देखील केलं. परंतु 4 महिन्यामध्येच आमचं फूड कॉर्नर बंद पडलं. नंतर आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय चालू केला. परंतु आम्हाला त्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारची जास्त कमाई होत नव्हती. म्हणून आम्ही ते देखील बंद केलं. नंतर लहान मुलांची कपडे आणि साड्या विकण्याचं चालू केलं. एक छोटंसं बुटीक चालू केलं. परंतु ते देखील काही दिवसामध्येच बंद पडलं. आमची परिस्थिती एवढी जेमतेम नव्हती, त्यामुळे आमच्याकडे शिल्लक बँक बॅलन्स देखील नव्हता. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी आमच्याकडे जे सोनं नाणं होतं तेच आम्ही गहाण ठेवून व्यवसायात गुंतवले होते आणि व्यवसाय सुरू केला होता. परंतु त्यामध्ये देखील आम्हाला कोणत्याही प्रकारचं यश प्राप्त झालं नाही. एखादा व्यवसाय आम्ही चालू केला आणि थोडे दिवस गेले की तो व्यवसाय देखील आपोआपच बंद पडत जायचा. पण यामध्ये काही दिवस असे देखील गेले की आम्हाला खाण्यासाठी अन्न देखील मिळत नव्हते. म्हणजे कधी आम्ही उपाशी देखील राहू लागलो. परंतु आम्ही कधीही जिद्द सोडली नाही, आमची हिंमत कधीही हारू दिली नाही. अशा दिवसांमध्ये आम्ही दोघेही खूप टेन्शनमध्ये असायचो. आणि अशा या वाईट दिवसामध्येच माझी बहीण भुसावळ्याहून ठाण्यामध्ये आली होती आणि आमची परिस्थिती ही खूप वाईट होती. आम्ही सर्वजण टेन्शनमध्येच होतो आणि माझ्या बहिणीच्या मुलाच्या शिक्षणाची सोय ही ठाण्यामध्ये करायची होती आणि यासाठीच ती ठाण्यामध्ये आली होती. आणि त्यावेळेस ती आमच्या घरीच थांबली आणि तिच्या बोलण्यातून आम्हाला श्री स्वामी समर्थांबाबत सर्व काही समजले. आणि तिने मला पटवून सांगण्यासाठी किंवा मला काही हे सत्य आहे, श्री स्वामी समर्थांची प्रचिती ही येतेच आणि स्वामींची सेवा जो भक्त करतो तो कधीही निराश होत नाही, हे तिने मला समजून सांगण्यासाठी यूट्यूबवरचे काही स्वामींचे सत्य अनुभव देखील दाखवले. त्यावेळेस मला देखील स्वामींविषयी काही मनामध्ये की त्यांची भक्ती करावी असं आलं. त्यामुळे मी सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थांचं श्री स्वामी चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली की जेणेकरून आमच्या घरामधील परिस्थिती जरा तरी सुधारावी, घरामध्ये सर्व काही ठीकठाक चालावं. त्यानंतर हळूहळू आमच्या घराच्या शेजारी स्वामींचा मठ होता. नंतर आम्ही तेथे देखील जाऊ लागलो आणि मी हळूहळू स्वामींच्या सेवेमध्ये गेले. त्यानंतर स्वामींची मूर्ती देखील मी घरी आणली आणि नंतर मला समजलं तारक मंत्राच्या पाण्याविषयी. तारक मंत्राने पाणी कसं बनवावं हे देखील मला माझ्या बहिणीने सांगितलं. आणि त्या दिवसामध्येच माझ्या मिस्टरांनी कर्ज काढून मिठाईचा छोटासा शॉप टाकण्याचा विचार केला होता. त्यानंतर त्यांनी थोडेसे कर्ज घेऊन मिठाईचा शॉप चालू केला. आम्ही खूप हताश झालो होतो, त्यामुळे आम्ही शेवटचाच मार्ग म्हणून मिठाईचं दुकान चालू केलं होतं. आणि त्यानंतर मी दररोज सकाळी तारक मंत्राने पाणी बनवायचे आणि संपूर्ण पाणी माझ्या दुकानामध्ये शिंपडायचे. त्यानंतर दररोज मी अशीच करत होते आणि दिवसभर माझ्या दुकानामध्ये तारक मंत्र हा चालूच असायचा. इतर कोणताही मंत्र मी लावला नाही. दिवसभर माझ्या दुकानामध्ये फक्त आणि फक्त तारक मंत्रच होता. त्यानंतर मी आणि माझे मिस्टर दोघे देखील तारक मंत्राचे पाणी घेऊ लागलो होतो आणि त्याबरोबरच स्वामींची सेवा देखील करत होतो. त्यानंतर स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार दाखवायला सुरुवात केली आणि ज्या जागेवर आमचे सर्व व्यवसाय ठप्प होत होते, कोणताही व्यवसाय चालत नव्हता, तेथेच तारक मंत्राच्या पाण्याने आमचा व्यवसाय सुरळीत चालू लागला आणि यश मिळत गेले. त्यावेळेस नेमका दिवाळीचा सण होता. त्यामुळे येणारे जाणाऱ्यांनी आमच्या दुकानातील गोड पदार्थ खाऊन पाहिले आणि त्यानंतर आम्हाला ऑर्डर देखील येऊ लागल्या. सर्वांना आमच्या दुकानातील पदार्थ हे खूप आवडू लागले होते. त्यामुळे आमच्याकडे सर्व ऑर्डर येऊ लागल्या.
आणि त्यानंतर एवढ्या आमच्या दुकान प्रसिद्ध झालं की मोठमोठ्या कंपनींच्या देखील ऑर्डर आमच्याकडे येऊ लागल्या आणि अशातच आमचे दुकान हे खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर आम्ही खूप पैसे कमावू लागलो आणि त्यानंतर आम्ही दुसरे देखील बिझनेस चालू केले आणि त्यामध्ये देखील आम्हाला यश हे मिळतच गेले. आणि खरं जर सांगायचं म्हटलं तर आमचं दुकान हे स्वप्नवतच झालं. म्हणजे दुकानाची स्थापना झाली आणि ज्यावेळेस दुकान चालू केलं त्यानंतर आमचा विकास आणि विकास फक्त तारक मंत्राच्या पाण्याने आणि स्वामींच्या कृपेने होत गेला. खरोखर सांगायचं म्हटलं तर स्वामी समर्थ आमच्या नशिबामध्ये आले आणि आमच्या नशिबाचे सर्व फासेच बदलून गेले. तर खरोखरच मित्रांनो, एखाद्याच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस स्वामी येतात त्यावेळेस त्यांचं आयुष्य हे बदलून टाकतात. जसं या ताईंचं आयुष्य बदलवलं. फक्त स्वामींची भक्ती करताना मनापासून भक्ती करायची आहे, विश्वासाने भक्ती करायची आहे. मग पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे नव्हतं ते येणार आहे. त्यामुळे स्वामींची भक्ती करताना मनापासून मनोभावे भक्ती करायची आहे. काळ्या कुट्ट अंधारामध्ये जशी लख्खन लाईट लागावी आणि एकदम प्रकाश घर भरून पसरावा, अशा पद्धतीने ज्यावेळेस स्वामी एखाद्याच्या आयुष्यामध्ये येतात त्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये फक्त प्रकाश आणि प्रकाशच होत जातो. मग त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये येणारं संकट, दुःख, अडचणी हे कधीही त्याच्या आयुष्यामध्ये येत नाहीत आणि जरी आली तरी त्याला ठामपणे उभं राहण्याची ताकद हे स्वामींच्या भक्तीमध्ये आहे, त्या तारक मंत्रामध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे स्वामी हे आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाहीत आणि स्वामी हे प्रत्येक भक्ताला स्वतःहून त्या संकटातून बाहेर काढतात, मार्ग दाखवतात, भक्ताला हिंमत देतात आणि हे सर्व स्वामीच करतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ताईंनी आपल्याबरोबर त्यांचा हा अनुभव शेअर केलेला आहे. असा होता ताईंना आलेला सत्य अनुभव. तर मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, हा सत्य अनुभव ऐकला, त्याबद्दल मी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सदा सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा, अशीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.